अनेक ठिकाणी वीज सध्या खड्डित होते आणि त्याचं कारण त्यांनी जे दिलं ते असं आहे की रिन्युएबल एनर्जी, म्हणजे ज्याबद्दल आत्ता आपण बोललात, अनेक लोकांनी सोलर आपल्या घरावर लावलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ही सिस्टीममध्ये येते, ग्रिडमध्ये येते आणि ट्रान्सफॉर्मर्स ते लोड घेऊ शकत नाही आहे, त्यामुळे ट्रान्सफॉर्मर्स ट्रिप होतात आहेत. तर ही म्हणजे ह्या प्लॅनिंगचा अभाव आहे का? नाही, हा कुठलाही प्लॅनिंगचा अभाव नाही आहे. मुळामध्ये सगळ्या गोष्टी पॅरलली चाललेल्या आहेत. उदाहरणादाखल डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये जवळपास आपण 30,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, नवीन ट्रान्सफॉर्मर्स लावतो. असे ऑगमेंटेशन हे सगळ्यात सोपं आहे, ते पटकन होतं. डिस्ट्रीब्युशन हे कठीण आहे, त्याचं काम चाललेलं आहे. आणि सगळ्यात कठीण ट्रान्समिशन आहे. ट्रान्समिशनमध्ये जे कॉरिडॉर आता आपण सुरू केलेले आहेत आणि जे कंप्लीट केले आहेत, हा एक रेकॉर्ड आहे. महाराष्ट्राने केलेलं आपण जर बघितलं तर रेकॉर्डच आहे. आम्ही फ्युचर रेडी आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने एनर्जी ट्रान्झिशनचा प्लॅनही तयार केला आणि रिसोर्स ॲडिक्वसीचाही प्लॅन तयार केला. मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 2 वर्षामध्ये आपल्या ऊर्जा खात्याला देशात आणि आंतरराष्ट्रीय 52 अवॉर्ड मिळाले आणि जेवढ्या कॅटेगरीचे अवॉर्ड आहेत ते सगळे अवॉर्ड आपण घेतले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे ट्रान्झिशन होत असताना ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा त्याच्यामध्ये ग्रीडमध्ये टाकतो त्यावेळी ग्रीड स्टॅबिलाइज करावी लागते. पण त्यातही मला आपल्याला सांगितलं पाहिजे, ग्रीड स्टॅबिलायझेशन करता पंप स्टोरेजचे प्रकल्प महाराष्ट्राने तोही एक रेकॉर्ड केला आहे. 80,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे प्रकल्प हे आता आम्ही त्या ठिकाणी साईन केले आहेत आणि 10,000 मेगावॅटचे तर पुढच्या 2 वर्षात पूर्ण होतील. त्यामुळे ग्रीड स्टॅबिलाइज करण्याकरता आम्ही केवळ महाराष्ट्राची ग्रीड नाही, आम्ही नॅशनल ग्रीड ही महाराष्ट्रातनं स्टॅबिलाइज करून दाखवू.